कायदे आपल्या बाजूने करण्यासाठी किंवा संविधान आपल्या देशाला देण्यासाठी, कारण या संविधानामुळे गोरगरिबांना न्याय मिळणार आहे। मला सांगा, 70 वर्ष यांचं सरकार होतं काँग्रेसचं, का बरं 70 वर्षामध्ये यांना वाटलं नाही की ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून पूर्ण झालं होतं त्यांचं, त्या दिवसाला संविधान दिन म्हणून आपण साजरा करू? 65 वर्ष लागलेत संविधान दिन साजरा करण्यासाठी। 1.5 वर्षात मध्ये जरांगेचे कुठले शब्द तुम्हाला असं वाटतंय की ते रिपीट नाहीयेत? जगद्गुरु तुकोबाराय यांच्या हजारो ओव्या बघा तुम्ही, कुठं कुठल्या याच्यात तोच शब्द रिपीट आहे, तीच ओवी रिपीट आहे? नाही। माझं जे चॅनल आहे स्पष्ट मत चॅनल, त्याच्यावर कर्तव्यनिधी म्हणून मी माझा नंबर दिलेला आहे, कारण मी कुठल्याही आमदार खासदार किंवा कुठल्याही नेत्याची मदत घेणार नाहीये। मला तुम्ही सर्वांनी मदत करावी अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्रातलं पब्लिक नाही, लंडनहून सुद्धा मला काल कॉल आलेला आहे, मी नक्की उद्या तुम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकवेल की लंडनमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा ग्रुप आहे आणि त्यांच्या ग्रुपवर माझे व्हिडिओ असतात, असं त्या दादाचं म्हणणं आलं की ताई आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा एक ग्रुप आहे, मी लंडनला जॉब करतोय आणि तिथे आम्ही तुमच्या क्लिप बघतो। खरंच खूप छान वाटतं ज्या वेळेला तुमच्या क्लिप बघतो की अरे कुणीतरी अन्यायाविरोधात मध्ये अगदी एवढं स्पष्टपणे मत मांडणार आत्ताच्या ह्याच्यामध्ये स्वार्थी दुनियामध्ये कुणीतरी आहे आणि फार बरं वाटतं ताई। संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 18 महिने 11 दिवस लागले होते। याची माहिती आपल्या सर्व भारतीयांना असावी की संविधान हे काय 1 महिना 2 दिवस किंवा 2 आठवडे किंवा अशा नाही, त्याला 2 वर्ष 18 महिने 11 दिवस लागले होते संविधान लिहिण्यासाठी। आणि संविधान हे 1949 साली लिहून झालं, 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी ते लिहून पूर्ण झालं होतं। आणि 26 जानेवारी 1950 या साली त्यांनी भारताला ते लागू झालेलं होतं, म्हणजे लोकशाही लागू झाली होती भारतामध्ये, प्रजातंत्र आलेलं होतं। ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कृपा आशीर्वादाने म्हणावं लागेल किंवा यांनी जे आपल्यासाठी संविधान निर्माण केलं। जर विचार करा, आज जर संविधान नसतं तर तुमची माझी आपली अवस्था काय असती? मी आज हे बिनधास्तपणे इथं बोलते, मला बोलण्याचा अधिकार असता का? नाही, मला म्हणजे डांबून ठेवण्यात आलं असतं, मला कधीच संपवून टाकलं असतं जर संविधान नसतं तर। संविधानाने जर आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं नसतं तर आपण प्रत्येक व्यक्ती बोलू शकलो असतो का? संविधानाने जर कायद्यामध्ये काही अटी घातल्या नसत्या किंवा कायदेचं निर्माण केले नसते तर खरंच आपल्याला कुठलीच मुभा राहिली नसती, कुणालाच बोलण्याचा अधिकार राहिला नसता। आणि संविधानामध्ये जे नमूद केलेलं आहे, मी पुन्हा एकदा सांगते, भगवद्गीता आणि संविधान हे वेगळं नाहीये। तुम्ही जर संविधानाचे कायदे ऐकलेत आणि तुम्ही जर भगवद्गीता वाचली तर तुम्हाला कळेल भगवद्गीता ही हेच सांगते, चुकीचं करू नका, अन्याय करू नका, अत्याचार करू नका, पाप करू नका, कुणाला त्रास देऊ नका, छळू नका, निष्पाप व्यक्तीला छळू नका, निराधार व्यक्तीला त्रास देऊ नका, चोरी करू नका, लबाडी करू नका, चुकीचं वागू नका, हे भगवद्गीता सांगते। आणि तुम्ही जर तसं वागाल तर त्याची शिक्षा तुम्हाला काय मिळेल हे पण भगवद्गीता सांगते। परंतु संविधानाने अगदी ती शिक्षा लावूनच दिलेली आहे, कारण संविधान ज्यांनी निर्माण केलं, मला वाटतं ते फार, त्यांच्याबद्दल मी काय बोलू, त्यांना माहित होतं हे कलियुग आहे, इथे परमेश्वर जन्म घेऊ शकत नाहीये। त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान हे देवरूपीच आपल्याला भेटलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा की चुकी कराल त्याला शिक्षा मिळेल संविधानाप्रमाणे। मी म्हणून वारंवार सांगत असते की माझ्या घरामध्ये भगवद्गीता पण आहे आणि माझ्या घरामध्ये संविधान पण आहे। मी दोन्हींची पुजारी आहे आणि दोन्हीही ग्रंथ आहेत माझ्यासाठी, फार पवित्र ग्रंथ आहेत हे। त्यामुळे संविधान आपण प्रत्येकाने संविधानाला मानायलाच हवं, प्रत्येक व्यक्तीने संविधान हे मानायलाच हवं आणि मान्यच करायला हवं। त्या संविधानाने आपल्याला जगण्याचा अधिकार दिलाय, एवढं लक्षात ठेवा, ह्या संविधानाने दिलाय। तर फार उपकार आहे आपल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, ते आपण कधीच त्यांचं ऋण फेडू शकत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किती हाल अपेष्टा सहन केल्या त्यांनी आपल्याला कायदे आपल्या बाजूने करण्यासाठी किंवा संविधान आपल्या देशाला देण्यासाठी, कारण या संविधानामुळे गोरगरिबांना न्याय मिळणार आहे।
गोरगरिबांना त्यांचा हक्क, समान हक्क दिलेला आहे. त्यांनी असं म्हटलं नाही हा आमदार आहे, हा खासदार आहे, हा राजा आहे, म्हणजे याने जर मर्डर केलं, याने जर खून केला, याने जर एखाद्या महिलेवर अत्याचार केला तर याला माफ करा, असं त्यांनी म्हटलं नाही. चोर असेल त्याला ही तीच शिक्षा आहे आणि राजा असेल त्याला ही तीच शिक्षा आहे. माफी नाही कुणालाच. समान कायदे बनवलेले आहेत त्यांनी, लक्षात घ्या. तर अशा या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माझा त्रिवार मानाचा मुजरा, की त्यांच्यामुळं आज मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि त्यांच्यामुळे मी अगदी निर्भीडपणे बोलतीये. तर असा हा आजचा संविधान दिवस, हा फार मोलाचा दिवस आहे. आणि या दिवसाचं महत्त्व मला आणखी एक सांगायचं, की जी लोक म्हणतात ना भाजप सरकार हे संविधान हटवणार आहे, संविधान गाडणार आहे, संविधानाला संपवणार आहे, संविधान मिटवणार आहे, तर अरे भडव्यांनो मला माफ करा, परंतु त्यांच्यासाठी असे शब्द माझ्या तोंडातून निघत आहेत. खरं तर मला आत्ताच एका महान ताईंचा, फार फार मला त्यांचं नाव नाही सांगता येणार, परंतु आत्ता एक 15 मिनिटापूर्वी मला कॉल आला होता आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की ताई सगळं छान आहे, ज्या मराठी भाषेवर PhD करतायत, ज्या कविता लिहितायत, ज्या व्याख्याता आहेत, म्हणजे त्यांच्या बोलण्यातनं कळत होतं त्यांचं मराठी भाषेवर किती प्रेम आहे ते. आणि त्यांनी मला कॉल करून मला भरभरून माझं कौतुक करत होत्या. 60 वर्षाच्या आहेत त्या आणि त्या म्हणत होत्या सगळं छान आहे, फक्त ती लोक घाण आहेत म्हणून आपण आपली भाषा घाण करायची नाही. आता तर आपल्या भाषेला, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे, त्याच्यामुळे आपण आता तिची जी पवित्रता आहे ती आपल्याला मलिन करायची नाही. ताई तुम्ही फक्त एक माझं तेवढं जर ऐकलं तर फार बरं होईल आणि मी अगदी ते तंत पाळणार आहे आता याच्यानंतर. नक्कीच ताई. परंतु जी लोक म्हणतायत ना, जी बडगे म्हणतायत किंवा जी राजकारणी म्हणतायत की संविधान, भाजप हे संविधान मिटवणार होतं, त्याच लोकांना मला सांगायचंय की अरे तुम्ही 70 वर्ष सरकारमध्ये होतात, 70 वर्ष सत्ता ही तुमच्या हातामध्ये होती. मला सांगा भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर 2015ला बघा, फार महत्वाचा विषय आहे माझ्या भावांनो, की आपल्याला कसं फसवण्यात येत होतं, आपल्याला कसं गुमराह करण्यात येत होतं, आपल्याला कसं गंडवण्यात येत होतं. हे राजकारणी किती गलिच्छ राजकारण करतायत यांच्या खुर्चीसाठी, लक्षात घ्या. मला सांगा 70 वर्ष यांचं सरकार होतं काँग्रेसचं, का बरं 70 वर्षामध्ये यांना वाटलं नाही की ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून पूर्ण झालं होतं त्यांचं, त्या दिवसाला संविधान दिन म्हणून आपण साजरा करू, संविधान दिन म्हणून घोषित करू. संविधान दिन हा कधी लागू झालेला आहे? हा भाजप सरकारच्या काळात, म्हणजेच 2015 पासून संविधान दिन हा लागू झालेला आहे. 26 नोव्हेंबर 2015ला हे भारत सरकारने, भाजपच्या सरकारने ठरवलं होतं की या दिवसाला संविधान दिन म्हणून साजरा करायचा. मग हे का बरं काँग्रेसच्या लक्षात आलं नाही? फक्त आपल्याला चुकीची माहिती द्यायची, आपल्याला चुकीचं काहीतरी सांगायचं, आपल्याला कायदे बदलणार आहेत, कायदे मिटवणार आहेत. नाही, आता माझी विनंती आहे की जसे आपले डोळे आता उघडलेत ना, ते उघडेच ठेवा, बंद करू नका. फार वर्षानंतर, फार काळानंतर आपण डोळे उघडलेत, खरं काय खोटं काय आपल्याला हे कळायला लागलं, त्याची जाणीव झाली. आणि माझी विनंती आहे समाजाला की आता परत अशी गल्लत व्हायला नको, आता परत अशी गफलत व्हायला नको, हे लक्षात ठेवा. एक गैरसमज हा किती विष पेरतो आणि एक तुम्ही काहीतरी, तुम्हाला कुणीतरी काहीतरी सांगतं, तेच आपण आपल्या परिवाराला येऊन सांगतो आणि आपला परिवारही तेच मान्य करतोय. त्याच्यामुळे कुठलीही चुकीची माहिती किंवा कुठल्याही चुकीच्या अफवांवर किती आपण त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि किती त्या अफवांना आपण आणखी पसरवायचं हे आपल्यावर आहे. फार महत्वाचा विषय आहे बघा. 65 वर्ष लागलेत संविधान दिन साजरा करण्यासाठी. 26 नोव्हेंबर 1949ला संविधान लिहून तयार झालं होतं, परंतु त्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950ला संविधान हे आपल्या देशाला सुपूर्त केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. तेव्हापासून प्रजातंत्र, प्रजेचं राज्य आलं, लोकशाही आली, आपल्या देशाला लोकशाही लागू झाली. परंतु संविधान दिन मात्र साजरा करण्यासाठी 65 वर्ष लागले. तो दिन लागू करण्यासाठी काँग्रेस सरकारने नाही लागू केला. का बरं?
65 नाही मला वाटतं 75 वर्ष लागली. हो 75 वर्ष लागली. 70 वर्ष यांनी सत्ता भोगली. 2010ला यांच्या हातामध्ये आलं होतं ते. का बरं इतके दिवस लागलेत? का तुम्हाला वाटलं नाही संविधान दिन आपण लागू करावा? फक्त अफवा तुम्ही पसरवत राहिलात. हे बरोबर नाही ना. बरोबर ना? ज्या गोष्टी आहेत त्या मान्यच केल्या पाहिजेत. आणि आज याच महामानवांमुळे, याच त्यागी लोकांमुळे, त्यागी म्हणावं लागेल हो यांना, उपाशी दिवस काढून त्यांनी आपल्या देशासाठी लंडनला जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं आणि आपल्याला संविधान प्राप्त करून दिलंय. मला सांगा ना, उपाशी दिवस काढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. उपाशी दिवस काढले. रमाई गौऱ्या थापून त्यांना पैसे पुरवत होत्या. गौऱ्या थापून. हो, शाहू महाराजांनी त्यांना मदत केलीच, मान्यच करावं लागेल. मान्यच करावं लागेल. परंतु त्याला हातभार रमाईंनी सुद्धा लावला. हेही तेवढंच मान्य करावं लागेल. तर अशा पद्धतीमध्ये आपल्या देशाला संविधान मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक प्रयत्न केले, परिश्रम केले. ते आपल्याला विसरून चालणार नाही. आणि आपल्या गोरगरीब प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक भारतीय नागरिकाला या संविधानामुळे अधिकार मिळालाय, न्याय मिळतोय आणि अगदी प्रत्येकाला समान हक्क आहे. प्रत्येकाला समान हक्क आहे, एवढं लक्षात ठेवा. चला, आता हा विषय होता. दुसरा विषय फार महत्वाचा आहे की फार गदगद खतखत चालू झालेली आहे जरांगेची. फार तळमळ. बोलावंसं वाटतंय, फडणवीसांवर बोलावंसं वाटतंय. काय माहिती का, खरं आजच्या विषयामध्ये त्याचा विषय काढूच नाही, परंतु काढणं गरजेचं आहे की संविधान जर लागू नसतं तर मला सांगा या जरांगेने आणखी किती उत्मात केला असता. या जरांगेने संविधानाचा कुठलाही शब्दाचं पालन केलेलं नाही. जरांगेने कुठलाही शब्द पाळलेला नाही. संविधानिक पद्धतीने त्याची मागणी नाही. त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या असंविधानिक आहेत, संविधानिकरित्या नाही. सगळं त्याचं हमकरोशे कायदा चाललंय. त्याला मुघलशाही पाहिजे, त्याला मुघलाचं गॅझेट पाहिजे, त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालत नाही. जे काय त्यांनी त्याचं आंदोलन, त्याचं उपोषण त्याने 1.5 वर्ष झालं चालू केलेलं आहे, तेव्हापासून ते आतापर्यंत किती समाजाची धूळधाणी झाली सांगा मला. किती समाजाचं नुकसान झालं, पैशाचा चुराडा झाला, किती मुलांनी आत्महत्या केल्या, याला जबाबदार कोण आहे? 1.5 वर्षापासून किती मुलांनी आत्महत्या केल्या, याला जबाबदार कोण आहे मला सांगा. कोण घेणार याची जबाबदारी? आज त्या मुलांना उचकवून देऊन या माणसाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. कोण त्या लेकरांच्या घरचा जो गेलाय करता मुलगा, कोण भरपाई देणार आहे मला सांगा. फार घोडचूक केली आपण. मूर्ख माणसाच्या नादी लागून, एका अशिक्षित माणसाच्या नादी लागून. शिक्षण किती महत्वाचं आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी सांगत होते. त्यांचे पुस्तकं वाचा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो हे पितो ना तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. अहो, मी 7वी पर्यंत शिकलेली आहे. माझं फार शिक्षण नाही झालेलं आहे 7वी पर्यंत, परंतु मला फक्त पुस्तकं वाचवतायत. मी तुम्हा लोकांना आवडते ना, त्याचं कारण मी ते वाचते आणि वाचल्यामुळे मी तुमच्या पुढे ते मांडू शकते. ज्या वेळेला माणसाला माहिती असते ना, तो ठामपणे त्याचे मुद्दे मांडतो, कारण त्याला माहिती असतं. आणि पुस्तकामध्ये कधीही खोटं लिहिलेलं नसतं. इतिहास हा खोटा नाहीये रे बाबांनो. ज्ञान, विज्ञान, अध्यात्म हे आपल्याला त्यातनंच मिळतंय. ते आपण जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मसात करत नाही तोपर्यंत आपण समाजाला नाही ज्ञान देऊ शकत आहे. याच्यामध्ये याने काय आत्मसात केलेलं आहे जरांगेने मला सांगा बरं. काय आत्मसात केलेलं आहे याने? याला कुठल्या अध्यात्माची माहिती आहे? याला संविधानाची माहिती आहे? याला विज्ञानाची माहिती आहे? काहीच नाही. याची काय ती भाषा, याचं काय ते बोलणं, याचं काय तो ताल. बरं, हा काय कुणासाठी उभा राहिला हे सगळ्यांच्या अगदी निदर्शनात आलेलं आहे. सगळ्यांना अवगत झालेला आहे. तरी आम्ही डोळे झाकपणा करतोय.
तरी अजूनही काही लोकांच्या डोक्यामधनं तो जात नाही. काही, अगदी काही. मी सांगते तुम्हाला, 5% राहिले असतील आता फक्त. 95% तर अगदी, परंतु 5% अजूनही वेडे झालेले आहेत त्याच्या मागं. असू देत, हरकत नाही. त्याचं जर घर त्याच्यामुळे चालत असेल तर त्यांनी अगदी ते चालू द्यावं. परंतु किती दिवस चालणार आहे? मी पुन्हा एकदा सांगते, किती दिवस चालणार आहे? खोटं नाही हो. तुम्ही एखाद्याच्या डोळ्यामध्ये धूळ झोकून किती दिवस तुमचं पोट भरणार आहात? किती दिवस तुम्ही खऱ्याला खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे म्हणणार आहात? ज्या व्यक्तीने आपल्याला सगळं काही दिलं त्याच्यावरच लांछन टाकून, किंवा त्याला फक्त, मी माझ्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं, पहिल्या अगदी महाराष्ट्र टाइम्सला माझी पहिली पत्रकार परिषद म्हणजे माझी पहिली बाईट झाली होती आणि पहिली मुलाखत झाली होती. त्यामध्ये मी सांगितलं होतं, या माणसाला फक्त आणि फक्त शरद पवाराला वाचवायचं आहे. याला शरद पवाराचा संपलेला पक्ष उभा करायचा आहे आणि त्याच्यासाठी शरद पवारांनी याला उभं केलेलं आहे. माझ्या वाक्यातला एकही शब्द खोटा नाही. अगदी बऱ्याच गोष्टी पुराव्यासहित तुमच्या पुढे आलेल्या आहेत. राजेश टोपेने मीटिंग केली, हेही पुढे आलं. राजेश टोपेने याला हॉस्पिटलमध्ये जाऊन टाळी दिली, हेही पुढे आलं. त्या टाळीच्या मागचं रहस्य अगदी दोघांच्या चेहऱ्याहून अगदी समोर येत आहे समाजाच्या समोर, की त्या टाळीचं रहस्य काय आहे, काय म्हणायचं आहे यांना, यांच्या दोघांच्या चेहऱ्याचे हावभाव काय सांगतायत, हे अगदी क्लिअर झालेलं आहे. तरी आम्ही डोळे झाकपणाच करतोय. काही लोक अगदी करोडो माझ्या विरोधात होते. मी नाही घाबरले, घाबरणार पण नाही. कारण माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने मला सांगितलंय, अगदी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तुला तुझं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी तो मांडला. माझ्या छत्रपतींनी सांगितलेलं आहे. खरे मराठे मग असेच असतात. ते कितीही बलाढ्य समोर असले ना, अगदी लाखोच्या संख्येने होतं सैन्य औरंगजेबचं, मुठभर होती मावळी माझ्या छत्रपतींची, पण घाबरले नाहीत कधी. तटस्थ उभे असायचे, ये तू बघतो आम्ही काय करायचं ते. एकनिष्ठ राहायला शिकवलेलं आहे. छत्रपतींची शिवनीती ही धर्माशी कर्माशी एकनिष्ठ राहायला शिकवते. अध्यात्म किंवा हे नाही हो, चुकीचं शिकवत नाही. ज्या व्यक्तीला समाजसेवेमध्ये अध्यात्माची जोड असते ना, तो कधीच त्याच्या हातून चुकीचं कार्य घडवू देत नाही. चुकीची कामं त्याच्या हातून कधीच घडत नाही. आणि त्या माणसामध्ये एक धाडस एक असतं की चुकला ना तो तरी मोठ्या मनाने सांगतो, हो मी इथं चुकलेला आहे, कारण त्याला त्याचा अध्यात्म सांगते. चुकलाय ना, मान्य कर. एक चूक लपवण्यासाठी एक चूक तुला लपवण्यासाठी तू एकदा खोटा बोलशील ना, तुला 100 वेळा खोटं बोलावे लागतं. आणि खोटं बोलणं, तुम्हाला सांगू का, जरांगे हा का वारंवार खोटा बोलतो त्याचं कारण सांगते. दोष त्याचा नाही. काय होतं माहिती का, खोटं हे लक्षात ठेवावं लागतं. खऱ्याला लक्षात ठेवण्याची गरज नसती. माझं हे वाक्य लक्षात ठेवा. खोटं लक्षात ठेवावं लागतं. ते बोलणं सोपं आहे, परंतु त्याला पाठ करावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं की हेच आपल्याला बोलायचंय. खऱ्याला पाठ करण्याची गरज नसते, ते खरं असतं, ते अपसुक निघून जातं तोंडातनं आपल्या. आणि त्यामुळं जरांग्याच्या लक्षातच राहत नाही मी सकाळी काय बोललो होतो. दुपारी तो वेगळंच बोलतो, संध्याकाळी त्याच्यापेक्षाही वेगळंच बोलतो. म्हणजे एक खोटं लपवण्यासाठी जरांगेला 100 वेळा खोटं बोलावं लागतंय. 100 वेळा तो खोटं बोलतोय त्याचं एक खोटं लपवण्यासाठी. अशी त्याची अवस्था झालेली आहे. त्यामुळं आपण काय करतो हे फार महत्वाचं आहे. आपण काय बोलतो आणि आपण कशासाठी करतोय. कुठलीही संपत्ती बरं का, ही वर कुणीच घेऊन जात नाही. मी वारंवार सांगते, तुम्ही कितीही कमवा ते इथंच सोडून जायचंय. तुम्ही कितीही मोठा बंगला बांधा, तुम्ही कितीही पार 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 हवेली बांधा, परंतु तुम्हाला ज्या वेळेला शेवटचा अग्नी द्यायचा ना, शेवटची वेळ तुमची ही त्या गायरानातल्या स्मशानभूमीमध्येच असणार. गायरान म्हणजे काय, सरकारी जागा, बरोबर. स्मशानभूमी ही सरकारी जागेमध्ये असते. ती कुणाच्याही बापदाद्याची नसते, ती कुणाच्याही मालकी हक्काची नसते. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कमावलेल्या जमिनीमध्ये तुमचा अंत्यविधी होत नाही. बरं, तुम्ही कितीही कमावा, परंतु तुमच्या कपाळाला तुमच्या घरचे 1 रुपया लावतात, हेही तेवढंच सत्य आहे. नोटांची बंडलं तुमच्या सोबत ठेवतायत का?
नाही. बरं, तुमची मुलं म्हणतायत का आमच्या बापाने आज इतकं कमावलं म्हटल्यावर नाही, एवढा मोठा बंगला बांधला म्हटल्यावर नाही, त्याला दारापुढंच जाळायचंय, बंगल्यातच जाळायचंय? नाही हो, नाही. ही सत्य जे आहे ना, ही सत्यता ज्या वेळेला तुम्ही स्वीकाराल ना, त्यावेळेला तुम्ही तुमच्यामध्ये निस्वार्थ भाव निर्माण होईल ना, तुम्ही खऱ्या अर्थाने समाजसेवा करा, तुम्ही खरं समाजासाठी लढाल. परंतु मला सांगा, मी पुन्हा पुन्हा सांगते, जगद्गुरु तुकोबाराय यांचे वडील सावकार होते. शेकडो एकर जमीन होती त्यांच्याकडे, हजारो एकर जमीन होती. जगद्गुरु तुकोबाराय यांच्या वाट्यावर आलेली जमीन जगद्गुरु तुकोबाराय यांनी वाटून दिली हो लोकांना. ज्या वेळेला दुष्काळ पडला ना, त्यावेळेला वाटून दिली. ज्या माणसाने संपत्ती वाटून दिली, तोच माणूस ज्यांना संपत्ती वाटून दिली त्यांच्या दारी जाऊन भिक्षा मागत होते, माधुगिरी मागत होते. स्वतःच होतं ते देऊन टाकले. परंतु मला सांगा, त्यांचे भाऊ पण होते, तुकोबाराय यांचे भाऊ होते, त्यांना भावंड होते. कुठल्या भावंडांचं नाव आहे हो इतिहासामध्ये? नाही. जगद्गुरु तुकोबाराय यांचं नाव अजय अमर झालेलं आहे. जोपर्यंत हे युग चालेल तोपर्यंत जगद्गुरु तुकोबाराय यांचं नाव चालेल. त्यागी माणूस, देत गेले, फक्त चांगलं पेरत गेले. आज मला वाटतं लाखो कीर्तनकार जगद्गुरु तुकोबाराय यांच्या ओव्यांवर कीर्तन करतायत, पोट भरतायत. अगदी मान्यच करावं लागेल याला. लाखो कीर्तनकार. ज्या ज्या वेळेला माणूस चुकतोय त्या त्या वेळेला तुकोबारायांच्या ओव्या आपल्या पुढे बोलून दाखवल्या जात आहेत. की ते सांगून गेले, संत तुकाराम महाराज सांगून गेले. सांगा ना, प्रत्येकाच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मुखामध्ये त्यांचं नाव आहे. कशामुळं? त्याग, निस्वार्थ भावना. कुणासाठी केलं त्यांनी? समाजासाठीच. परंतु काय केलंय? निस्वार्थ भावना. हा, मी ओव्या लिहिल्यात, मी फार, मग मी नाही, अजिबात नाही. बहिणाबाई शिकलेली नव्हती हो, शिकलेली नव्हती. अडाणीबाई काय कविता लिहून गेलेली आहे, अजय अमर होऊन गेल्यात. अजय अमर. आणि काय त्या कवितांमध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेला त्या कविता ऐकतो ना, त्यावेळेला असं वाटतं, अरे त्या माऊलीला कसं कळत होतं रे हे एवढं. काय म्हणजे काय होती बुद्धी, काय तिच्या बुद्धीला, त्या अफाटतेला आहे ना. नाही बाबा, अफाट बुद्धिमत्ता होती त्या लोकांकडे, अफाट बुद्धिमत्ता. आणि अफाट बुद्धिमत्ता कधी येते माणसाकडे माहितीये का? ज्या वेळेला माणूस निष्पाप असतो, त्याला स्वार्थ नसतो, त्याला मला भरायचंय, मला घ्यायचंय. आता तुम्ही बघा ना, 1.5 वर्ष झालं, 1.5 वर्षात मध्ये जरांगेचे कुठले शब्द तुम्हाला असं वाटतंय की ते रिपीट नाहीयेत? जगद्गुरु तुकोबाराय यांच्या हजारो ओव्या बघा तुम्ही, कुठं कुठल्या याच्यात तोच शब्द रिपीट आहे हो, तीच ओवी रिपीट आहे? नाही. कारण ती जगाच्या कल्याणासाठी आहे, जगाच्या कल्याणासाठी आहे. परंतु जरांगेच्या प्रत्येक बाईट मध्ये त्याची जुळू शकत नाही आपण. मी काय सांग, हे चल, फक्त मला सांगायचंय की निस्वार्थ कशाला म्हणतायत, समाजासाठी काम करणं म्हणजे काय हे मला तुम्हाला सांगायचंय. त्याची तुलना आहे ना कोणाशीच होऊ शकत नाही. तो म्हणजे फार, का मी बोलायला लागले, सॉरी, मला माफ करा, मी का तुकाराम, पण मी सांगते काय केलंय या संतांनी, काय केलंय, आणि म्हणून हे अजय अमर झाले. हे सांगण्याचं कारण एवढंच की हा फसवतोय आणि आपण फसल्या जातोय. किती दिवस फसायचं, किती दिवस फसणार आपण? सांगा ना. ह्याचे शब्द बघा किती गलिच्छ आहेत, याचं वागणं बघा किती गलिच्छ आहे. काय करतोय हा माणूस, याला काय ज्ञान आहे, याच्यापासून समाजाला काय फायदा झाला, हे का नाही कळत तुम्हा लोकांना? काय मिळालं 1.5 वर्षात मध्ये, काय आपल्याला निष्पन्न झालं मला सांगा. काय मिळवलं आपण?
1.5 वर्षामध्ये काहीच नाही. हजारो मुलांवर केसेस, अब्जो रुपयांचा चुराडा, लोकांचा वेळ वाया गेला, मनस्ताप लोकांना, समाजामध्ये दुरी निर्माण झाली, मतभेद निर्माण झाले. काय दिलं काय आपल्याला यानं? सांगा मला, काय दिलं याने आपल्याला? काहीच नाही. विध्वंस केला या माणसाने 1.5 वर्ष. विध्वंस म्हणजे ज्या वेळेला रामायण महाभारत जे घडले ना, त्यावेळेला सुद्धा दैत्य होते ना, ते दैत्य कसे विध्वंस करत असतील. हा असुरी प्रवृत्तीचा माणूस आहे जरांगे. असुरी प्रवृत्ती आहे याची. म्हणजे मला काय म्हणायचंय, असुरी प्रवृत्ती अशी असती आणि संतांची दैवी शक्ती ज्या असतात त्यांची प्रवृत्ती अशी असती, बरं का. ह्याची जी प्रवृत्ती आहे ना, ही असुरी प्रवृत्ती आहे, एवढं लक्षात ठेवा. मला मिळू दे, मला मिळू दे, मला मिळू दे, मला विध्वंस घडवू दे, 50-50 हजाराचा बुट मला घालू दे, 10-10, 5-5 हजाराचा ड्रेस मला घालू दे, करोडोच्या गाडीमध्ये मला फिरू दे, सगळ्या सुख सुविधा माझ्याच पायाशी लोळण घेऊ दे. म्हणजेच काय केलं यांनी? संख्याबळ एकवटलं, समाजाला त्याच्या बाजूने भावनिक केलं आणि त्या समाजाचं भांडवल केलं. विकलाव याने समाज, आणि त्या समाजाच्या नावावर यांनी याची आयुष्य आराम सुरू केले. समाजाला काय हवं नको, समाज काय करतोय याचा मला एका गावातनं फोन आलेला आहे. अगदी जो मुलगा जेसीबीने फुलं उधळत होता ना, आणि तो पडला आणि तो कोमात गेलेला आहे. हा जरांगे त्याला कधीच भेटायला गेला नाही हो. याच्या अंगावर फुलं टाकण्यासाठी तो मुलगा तिथं उभा होता, त्याचा पाय घसरून तो मुलगा पडला आणि तो कोमामध्ये गेला. हा जरांगे मस्त फिरतोय. हा कधीच त्या मुलाला भेट देण्यासाठी गेलेला नाही, त्याच्या घरी कधीच गेला नाही. कुणाचं नुकसान झालं सांगा ना मला. फक्त याचं नाही का बडबड 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 बडबड, काहीही बडबडतोय. हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितले, अनंती वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी. अनंत वाचाळ बरळती बरळ, म्हणजे हा काहीही बरळतोय. तया कैसा दयाळ पावे हरी, त्याला कसा हरी पावेल? कारण तो बरळतोय. काहीही वाचाळ माणूस येतो, वाचाळ वीर आहे तो, काहीही बरळतोय. म्हणून त्याच्या कुठल्याही कार्याला हरी पावत नाही, कुठल्याही कामाला त्याच्या यश नाही. आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, म्हणून मी इथं सांगते, इथं संविधानाची जोड द्यावी लागेल. ते संविधानिकरित्या नाहीच, ते पूर्णच होऊ शकत नाही. ह्याचा जो वाचाळपणा आहे तो संविधानाला लागूच होत नाहीये. हे काही पण मला पाहिजेत, मी घेणारच, द्यावंच लागेल, बघाच मग काय करीन. नाही नाही नाही, चालणार नाही. या देशाला संविधान लागू आहे. पुन्हा एकदा सांगते, दादागिरी खपवून घेतल्या जाणार नाही. असंविधानिकरित्या याचं कुठलंच काम आम्ही स्वीकारणार नाहीत, बिलकुल नाही. संविधानाची पायमल्ली केली 1.5 वर्षापासून या माणसाने. 1.5 वर्ष झालं याने संविधानाची पायमल्ली केलेली आहे, लक्षात घ्या. सगळे सोयरे लागू करा, आम्हाला ओबीसी मधनं द्या. अरे का? त्यांच्या ताटामध्येच ऑलरेडी इथं 1756 बसलेत, एक घास पण वाटायला येणार नाही. किती आहेत त्या ताटामध्ये? असं नाही ना की ते ताट फार मोठं आहे. 19% मध्ये जवळजवळ 400 जाती, आता पुन्हा 17 जातींचा समावेश झाला. 374 ऑलरेडी होत्याच, त्याच्यामध्ये आणखी 17 जाती गेल्यात. मला सांगा ना तुम्ही, जवळजवळ 400चा आकडा पार झालाय. किती येणार आमच्या वाट्याला? का बरं आम्हाला ओबीसी मधनच पाहिजे? ईडब्ल्यूएस होतं, त्याच्यामध्ये आम्हाला 8% हक्काचं मिळत होतं. आमचे मुलं 80% मुलं त्याच्यामध्ये भरती होत होते, 20% दुसऱ्यांचे होत होते. 8% मुलं आमचे जात होते, 20% मुलं दुसऱ्याचे होते. आता याने अख्खं त्यांच्या घशातमध्ये घातलं. मग याचा हा अट्टाहास होता, हा कशासाठी होता हे कधी कळणार आहे आम्हाला? अजूनही आम्ही डोळे झाकच केलीये. का नको ईडब्ल्यूएस? याचं उत्तर दे त्याला. म्हणावं ईडब्ल्यूएस का नको? हा म्हणतो ना की ते 10% नको, ते टिकत नाही. नको, ओके चला हरकत नाही, नको आम्हाला ते 10%. ईडब्ल्यूएस कशासाठी? जो 60% मराठा समाज आहे एकटा, आणि तो 40% आहे, बरोबर? ईडब्ल्यूएस मध्ये गेलेला 40% ना, आम्ही 60% आहोत. मग आम्ही 60% जाऊन त्यांच्यात म्हणजे सगळं खाऊन घ्यायचं का? ते बारीक बारीक जाती 40% सगळ्या.
आम्ही दुसऱ्याच्या ताटातले खाणारे नाहीत. आमच्या साधू संतांनी पण तेच सांगितलंय. उपाशी असेल ना त्याच्या मुखामध्ये आपल्या ताटातले 2 घास जाऊ दे, त्याच्या एवढं पुण्य नाहीये. परंतु दुसऱ्याच्या ताटातला खाणारा समाज मराठा नाहीये. आणि याने विकृतपणा करून आहे ना समाजाची बुद्धी भ्रष्ट केली. याचं खोटं नाटं नाही का, हे कलियुग आहे. पुन्हा एकदा मी सांगते की खोट्याला फार लवकर निर्मिती आहे. इथं फार लवकर निर्मिती होती खोट्याची, पण तेवढ्याच लवकर ते खोटं गाडल्याही जातं. हेही मी वारंवार सांगत आले. त्यामुळं माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की या माणसाचा नंगानाथ जो आहे ना तो आता जेलमध्ये जाऊन संपला पाहिजे संविधानिकरित्या. याने संविधानाचा अपमान केलेला आहे. आज संविधान दिनाच्या दिवशी मी तुम्हा लोकांना सांगते, जोपर्यंत जरांगेला आतमध्ये संगीता वानखेडे टाकत नाही, त्याच्या सर्व चौकशा लावत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. हा म्हणतोय ना पुन्हा मी विध्वंस करायला तयार आहे बरं का. याची काय भाषा आहे, पुन्हा मी बसणार उपोषणाला. पुन्हा लोक अरे कशासाठी घालवलं बाबा रे, गुलगुल्या घालवलं ना तू, EWS घालवलं, लेकरांचं वाटोळं केलंय तू. 8% पोरं गेले असते, घरी बसलेले आज. अजून किती विध्वंस करायचा आहे तुला. आणि नाही करू देणार मी, माझ्या समाजाचा विध्वंस नाही करू देणार. तू धर्म गाडायला निघाला होता, परंतु आहेरेवर बसलेला. जरी कलियुगामध्ये तो जन्म घेऊ शकत नाही ना, तरी त्याचे दूत मात्र असतात. बागेश्वर धाम असतील, माझे मनोहर मामा असतील, अगदी कालीचरण महाराज असतील, जे देवकीनंदन आहेत ते असतील, मथुरेचे आत्ता जे आपल्याला सारखं, मला तर फार त्यांचे रील्स त्यांचे जे कीर्तन आहेत ते मला फार आवडतं, त्यांचं प्रवचन मला फार आवडतं. प्रेमानंद बाबा असतील, अशा रूपाने त्यांचे दास आहेत ना, त्यांचे दास आहेत. आणि जरी ते जन्म घेऊ शकत नाही तरी त्यांचे दास मात्र त्यांचा प्रचार प्रसार करत असतात धर्माचा. तुझ्या एकट्या कलंकित माणसामुळे, कलंकित आहे तू एवढं लक्षात ठेव. हा विद्रोही आहे तू, असुरी प्रवृत्तीचा आहे तू. तुझ्या त्या एकट्या माणसामुळे तू केलंय. जसा असुरांनी विध्वंस केला होता ना तसा तू केलाय. परंतु लोक लवकर जागृत झाले, लवकर जागृत झाले. लक्षात घे. हा आम्ही नाही रे धर्म बुडू देणार नाहीत, एवढं लक्षात ठेव. जीवाची बाजी लावू आम्ही. फार फार प्रयत्न केला तू, फार प्रयत्न केला. बघा ना हो, बघा ना की ज्यांच्या कुराणामध्ये सांगितलेलं आहे, जो इस्लाम धर्माला मानणार नाही त्याला गाडून टाका, त्याला मारून टाका. त्यांनी इस्लाम धर्माला मान्यच केलं पाहिजे. आमच्या कुठल्या भगवद्गीतेमध्ये आहे हो आमच्या धर्माला जो मानत नसेल त्याला मारा? कधीच नाही. आमच्या कुठल्या साधू संतांनी म्हटले जो हिंदू धर्माला मानत नाही त्याला संपवा? कधीच नाही. कधी आमच्या हिंदू धर्मामध्ये कुठं तुम्हाला दिसलंय असं की विध्वंस पसरवणाऱ्या काही आहेत लिखाण? नाही, कुठंच नाही, भेटणारच नाही. हिंदू धर्म नेहमी समता आणि शांततेचा संदेश देत असतो. कधीच नाही त्यांनी विध्वंस करायला नाही सांगितला. आणि म्हणून मी वारंवार म्हणते, वारंवार म्हणत असते मी, एक है तो सेफ है, पहिले राष्ट्र बाद में कास्ट. हे मी वारंवार म्हणते, वारंवार म्हणते. बघा, सगळ्यांना विनंती आहे माझी, आज संविधान दिवस आहे आणि मला वाटतं त्या निमित्तानं प्रत्येकाने संविधान घरी आणावं. उद्या प्रत्येकाने संविधानाची प्रत प्रत्येकाच्या घरामध्ये असावी. ज्याच्या घरामध्ये संविधानाची प्रत आहे त्याच्याकडनं कुठलीही चुकी होणार नाही. फार महत्वाचं आहे. जसं भारत सरकारने, केंद्र सरकारने जसा संविधान दिवस लागू केला, तशीच मी त्यांच्याकडे आणखी एक मागणी करणार आहे की शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये संविधानाचं प्रशिक्षण सुद्धा चालू करावं, जेणेकरून मुलं चुकी करणार नाहीत. ज्या वेळेला ती घडतात ना, ज्या वेळेला ती
शाळेतनंच घडत असतात मुलं. ज्या वेळेला त्यांना संविधानाची आणखी शिकवण दिल्या जाईल ना, तर ती मुलं चुका करणार नाहीत. कुठली चूक केल्यामुळे कुठलं कलम लागतं हे लागतंय, कुठली चूक केल्यामुळे कुठल्या कलमाला कुठली शिक्षा लागती हे ज्या वेळेला मुलांना कळेल ना, मला वाटतं कुठेतरी गुन्हेगारीवर आळा बसेल. आणि त्यासाठी मी ही मागणी 100% करणार आहे की संविधानाची शिकवणी ही शालेय पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा मुलांना देण्यात यावी. फार गरजेची आहे ती, आता फार गरजेची आहे. विनंती आहे माझी सर्व बहीण भावांना, सगळ्यांना विनंती आहे माझी की जो विध्वंस याने केलाय आपण तो भरून नाही काढू शकत आहे, परंतु आता मात्र पुन्हा असा कुणीही येडपट आपल्याला आपला नेता म्हणून उभा करायचा नाही. तुम्ही प्रत्येक जण नेताच आहात, तुम्ही प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी लढू शकता. हा एक जण कुणीतरी समोर पाहिजे असतो ना, त्याला शिकलेला तुम्ही बसवा, निस्वार्थ भावनेवाला बसवा. ज्या वेळेला गर्दी जमवायची आणि त्या गर्दीचा मालक मी आहे असा जो घोषित करतो ना, बंधनमुक्त केला म्हणतो मी समाज. अरे तू कोण? समाज बंधनमुक्त करणारा तू कोण आहे रे? तुझं मला एक रेकॉर्डिंग आलेला आहे एका भावाचा, मी उद्या ते नक्की ऐकवेल तुम्हाला. याच्या गावाशेजारचा आहे. त्याने अशी माहिती दिली की ताई हा माणूस म्हटला एका क्वार्टरसाठी एका ढाब्यावरच्या माणसासोबत जायचा, त्याच्या तिथंच पडून असायचा म्हटला. हा मागं बॉक्स धरून बसायचा म्हटला तो. मग तो बॉक्स नाही का, त्याची 2 व्हीलर होती, तो नाही का ते दारूच्या बाटल्या आणायला जायचा कुठे त्या बॉक्स मध्ये असायच्या ना, आणि मग तो बॉक्स त्याच्या धाब्यापर्यंत आणायला त्याला कोणीतरी माणूस पाहिजे असायचा मागं ते बॉक्स पकडायला. तर हा जरा नंगे त्याच्या मागं बसायचा आणि मग तो त्याच्यातली 1 क्वार्टर त्याला द्यायचा. तर त्या 1 क्वार्टरसाठी तो तिथंच पडलेला असायचा म्हणला. मी त्याला कितीतरी वेळा म्हटलं त्याला सोडलंय त्याच्या गावात मध्ये. हा ते बटुळे काका जे म्हणतायत ना ते काही खोटं नाही म्हणले, खरंय. हा चपटी किंगच आहे, हा दारुडा आहे म्हटला. यांनी जे शेत फुकलंय ना म्हणला याची चांगली चौकशी करा. यांनी जी शेती विकली ना, यांनी काही चांगल्या कामासाठी विकली नाही हो म्हटला ताई. हे असलं बेवडच होतं म्हणले, हे काही काम करत नव्हतं. यांनी समाजासाठी 1 रुपया लावलेला नाही. हे त्याच्या तिथल्या लोकांच्या आता मला फोन करून सांगतायत. हे तर मला पहिल्यापासून, पण आता तर खुलेआम सांगतायत. म्हणतात आमचं रेकॉर्डिंग तुम्ही वाजवा, काही हरकत नाहीये, आम्ही घाबरत नाही. हा आमच्या डोळ्यासमोर घडलेल्या गोष्टी आहेत. काय माहिती का, नेतृत्व ज्या वेळेला आपण सोपवतो ना त्यावेळेला तो व्यक्ती अभ्यासू असायला हवा. हे फार महत्वाचं आहे. नाहीतर किती विध्वंस होतो हे तुम्ही लोकांनी बघितलंय. आता हा विध्वंस परत व्हायला नको, एवढं लक्षात ठेवा. हा विध्वंस परत व्हायला नको, विनंती करेल मी तुम्हाला. चला हरकत नाही, बराच मोठा झाला आजचा व्हिडिओ, जवळजवळ 15 मिनिटं मोठा झाला. आणि पुन्हा जाता जाता विनंती करेल सगळ्यांना की प्रत्येकाने आपल्या घरामध्ये भगवद्गीताही आणा आणि संविधानही आणा. हे 2 ग्रंथ तुमच्या घरामध्ये असतील ना, तुमच्याकडून चुकीच होणार नाहीये, एवढं लक्षात ठेवा. आणि समाजाला तुम्ही चुकीचा संदेश पण देणार नाही. हे दोन्हीही ग्रंथ आपल्याला वाचवतात आणि समाजामध्ये कसं जगायचं हे भगवद्गीता सांगते आणि कसं वागायचं हे संविधान सांगते. लक्षात ठेवा. दोघांकडनंही आपल्याला जगण्याची प्रेरणा आणि वागण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे हे 2 ग्रंथ आपल्या घरामध्ये नक्कीच ठेवा, विनंती करेल सर्वांना. हरकत नाही, रजा घेते आणि पुन्हा एकदा सांगते की आपल्या देशाला हिंदू राष्ट्र होण्यापासून कुणीही थांबवू शकणार नाही. हिंदुत्व का आणि हिंदू राष्ट्रच का? अनेक देश इस्लामिक देश आहेत, अनेक देश वेगवेगळ्या धर्माचे देश आहेत, परंतु एकमेव हिंदू राष्ट्र हे फक्त हिंदुस्थान आहे. हिंदू राष्ट्र हे फक्त हिंदुस्थान आहे आणि हिंदू हा फक्त हिंदुस्थानामध्येच जन्माला आलेला आहे जास्तीत जास्त संख्येने. आणि हिंदुस्थानामध्ये फक्त हिंदूंचंच राज्य होतं. बिलकुल हे परके येऊन यांनी आम्हाला वाटवण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यामुळं भारताला हिंदू राष्ट्र करणं हे प्रत्येक भारतीयांचं कर्तव्य आहे आणि ते आपल्याला करायचं आहे. ते करायचं आहे आपल्याला. त्याचं कारण हिंदू द्वेष पसरवत नाही, हिंदू शांततेचा आणि समतेचा संदेश देतो, एवढं लक्षात ठेवा. हिंदूंनी कधीच द्वेष केला नाही. हिंदूंनी
विकृत प्रवृत्तीचा नाश केलेला आहे. राक्षसांनी काय केलंय मला सांगा, त्यांचा इतिहास काय? चुकीच्या गोष्टी केल्या, चुकीच्या केल्या म्हणल्यावर त्यांचा विनाश केलाय त्यांनी मला सांगा, राक्षसांचा त्यांनी काय उदय केला का? नाही, त्यांचा विनाश केला. बिलकुलच. हिंदू धर्मामध्ये हेच शिकवल्या जाते, चुकीच्या गोष्टीचा नाश करायचा आहे. चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालून त्याला मोठं करत नाहीये हिंदू धर्म. चुकीच्या गोष्टी करायला शिकवत नाहीये हिंदू धर्म. हिंसा पसरवत नाही. हिंदू धर्म हा अहिंसावादी आहे, हिंसावादी नाही, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला आपल्या देशाला हिंदू राष्ट्र करायचे. बाबा बागेश्वर धामण यांनी पदयात्रा चालू केलेली आहे. आपण जरी त्याच्यामध्ये सामील होऊ शकलो नाही तरी सुद्धा आपण त्यांच्या ज्या काय क्लिप असतील किंवा त्यांच्या सपोर्टसाठी आपण पोस्ट व्हायरल केल्या पाहिजेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला एवढं मोठं साधन उपलब्ध करून दिलं आहे नरेंद्र मोदी साहेबांनी. मला वाटतं त्याचा चांगला वापर केला पाहिजे आपण, आणि नक्कीच होईल. तर करा हे सर्व. आणि विनंती करेल मी की मी आझाद मैदान या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची शपथ झाली की दुसऱ्या दिवशी उपोषणाला बसणार आहे. त्याचं कारण आहे, विध्वंस करणाऱ्या या असुरी प्रवृत्तीच्या जरांगे नावाच्या व्यक्तीला याची चौकशी करा आणि याला लवकरात लवकर आतमध्ये टाका. याला रसद कुणी पुरवली विध्वंस करण्यासाठी? याचा उद्देश काय होता याच्या मागचा? याला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी हा असुरी प्रवृत्तीच्या लोकांना जाऊन भेटत होता का? राकेश टिकेतीला जाऊन भेटण्याचं कारण काय? या सगळ्या गोष्टींची चौकशी व्हायला हवी, अगदी निष्पक्षपणे. अगदी माझा जीव गेला तरी चालेल, पण मी तिथनं उठणार नाही. आणि त्यासाठी मला तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट लागणार आहे. विनंती करेल मी. माझं जे चॅनल आहे स्पष्ट मत चॅनल, त्याच्यावर कर्तव्यनिधी म्हणून मी माझा नंबर दिलेला आहे. कारण मी कुठल्याही आमदार खासदार किंवा कुठल्याही नेत्याची मदत घेणार नाहीये. मला तुम्ही सर्वांनी मदत करावी अशी अपेक्षा आहे. तिथं मला मदतीची गरज आहे, आर्थिक मदतीची. त्यासाठी मी तो नंबर दिलेला आहे. ज्याच्याकडनं होईल त्यांनी तेवढीच मदत करा, कुणालाही जबरदस्ती नाही. आणि ज्याच्याकडनं होईल त्याने तिथे येऊन मला सपोर्ट करा, फार गरजेचं आहे. कारण याला जर सजा झाली तर परत कुठलाही व्यक्ती असा विध्वंस करणार नाही, असं नाटक करण्याची हिम्मत करणार नाही, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला नुकसान भोगावं लागेल आणि त्याचे परिणाम फार वाईट होतील, समाजावर आपल्यावर वाईट होतील. त्यामुळे विनंती करते सर्वांना, सपोर्ट करा, हरकत नाही. रजा घेते, फार वेळ झालाय आज. का बरं आज लोक फार कमी आली होती? आज काय झालं? हरकत नाही, चला मी लवकर लाईव्हला आले आज, त्यामुळं कदाचित मी 9चा टायमिंग असतो माझा आणि मी लवकर आले आज, हरकत नाही. चला, स्पष्ट मत चॅनल हेही माझंच आहे, त्याही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमच्या लोकांचा जो भरभरून मला प्रतिसाद मिळतोय त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. खूप प्रतिसाद मला तुम्ही लोक देताय, खूप प्रेम माझ्यावर करताय. आणि जे दररोजचे मला फोन कॉल येत आहेत ते मी खरं सांगते तुम्हाला पुन्हा एकदा की ज्येष्ठ लोकांचे येत आहेत, मला फार आनंद होतोय. कारण ज्येष्ठ लोकांना आजकालच्या मुलांचे किंवा आजकालच्या कुणाचेच वक्तव्य आवडत नाही, त्यांची कामं आवडत नाही. परंतु कारण हे ज्येष्ठ जे आहेत हे 4 पावसाळे जास्त खाऊन आलेले आहेत, हे फार निर्मळ मनाची लोक आहेत. हे त्यांच्या काळामध्ये हे असलं भ्रष्ट काही नव्हतं, त्यांना त्या गोष्टी आवडतात आणि त्यांच्या मनातल्या भावना मी व्यक्त करते. त्यामुळे त्या सगळ्यांचं मला भरभरून प्रेम मिळते. अगदी अगदी की तू बोलायला लागली त्यावेळेला असं वाटतं आम्ही बोलतो का ते, आमच्या मनातलं तू कशी काय एवढं म्हणजे व्यवस्थित मांडते. अगदी माझ्या मनात त्याच भावना होत्या आणि खूप छान वाटतं ताई. म्हणजे अगदी खुश आहेत महाराष्ट्रातलं पब्लिक. नाही, लंडनहून सुद्धा मला काल कॉल आलेला आहे. मी नक्की उद्या तुम्हाला ते रेकॉर्डिंग ऐकवेल की लंडनमध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा ग्रुप आहे आणि त्यांच्या ग्रुपवर माझे व्हिडिओ असतात असं त्या दादाचं म्हणणं आलं की ताई आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा एक ग्रुप आहे, मी लंडनला जॉब करतोय आणि तिथे आम्ही तुमच्या क्लिप बघतो. खरंच खूप छान वाटतं ज्या वेळेला तुमच्या क्लिप बघतो की अरे कुणीतरी अन्यायाविरोधात मध्ये अगदी एवढं स्पष्टपणे मत मांडणारं आत्ताच्या ह्याच्यामध्ये स्वार्थी दुनियामध्ये कुणीतरी आहे आणि फार बरं वाटतं ताई. कीप इट अप, तुम्ही असंच काम करत राहा आणि आमच्या शुभेच्छा आहे तुमच्यासोबत. अगदी लंडनहून सुद्धा फोन आलेला आहे
तर सर्वांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. संजय बनकर दादा, स्पष्ट मत हे चॅनल आहे बघा, सर्च करा. स्पष्ट मत हे माझंच आहे चॅनल, दुसरं चॅनल आहे ते, त्याच्यावर माझा नंबर दिलेला आहे, नक्की नंबर घ्या. हो, मी 9, 9:30ला येते. आज लवकरच आले आज, हरकत नाही. चला, लाईक करा, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करायला विसरू नका. लिंक जास्तीत जास्त शेअर करा. प्रत्येक व्यक्तीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, कारण त्यातनं नक्कीच चांगली माहिती असते, काहीतरी चांगलं असतं. जर चुकीचं वाटत असेल तर तुम्ही पाठवू नका नक्कीच, परंतु चांगलं जर वाटत असेल, तुम्हाला वाटत असेल की हे योग्य आहे, तर नक्कीच सपोर्ट करा. हरकत नाही. चला, रजा घेते. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच. तोपर्यंत तुमचीच संगीताताई वानखेडे.